गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होती। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित असतील। महाविकास आघाडीतील सगळे वाद मिटलेत, महाविकास आघाडीत कोणती बिघाडी नाही असा दावा संजय राऊतांनी केलाय। मात्र महाविकास आघाडीतील सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागांचा तिढा सुटलाय का, या जागा कुणाला मिळाल्यात, याबाबतचं चित्र आजच्या या पत्रकार परिषदे दरम्यान स्पष्ट होऊ शकतं। दरम्यान या पत्रकार परिषदेवरून शिंदे गटानं मात्र हल्लाबोल केलाय। सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये भिवंडी, मुंबई आणि सांगली, विशेषतः सांगलीच्या जागेवर जो तिढा वाढलेला आहे त्याची उत्सुकता आहे। त्याविषयी नेमका काय निर्णय होतोय महाविकास आघाडीमध्ये, त्यावरून प्रचंड उत्सुकता लागलेली आहे। आज अखेर या सगळ्यावरून पडदा उघडणार आहे आणि महाविकास आघाडीतला तिढा खरंच सुटलाय का हे स्पष्ट होणार आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, महाविकास आघाडीमधल्या जागांचा तिढा आज तरी सुटणार आहे का? नक्कीच सुवर्णा, थोड्या वेळामध्येच या पत्रकार परिषदेला सुरुवात होत आहे आणि त्याची तयारी पूर्णतः शिवालय या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि मुख्यत्वे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला समोर येतील आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या जागा वाटपाच्या जागा राहिलेल्या आहेत, कारण जो अंतिम फॉर्म्युला आहे तो जाहीर केला जाईल। त्याचबरोबर जाहीरनामा कदाचित प्रसिद्ध केला जाऊ शकतो महाविकास आघाडीचा, कारण पहिल्या टप्प्यातील जवळपास जे पूर्व विदर्भातील ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याचं मतदान जवळ आलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा महाराष्ट्रासाठीचा जो जाहीरनामा आहे तो कदाचित प्रसिद्ध केला जाऊ शकतो आणि भिवंडी, सांगली त्याच्याबरोबर उत्तर मुंबई या संदर्भातल्या ज्या जागांचा प्रश्न होता तो देखील जाहीर केला जाऊ शकतो। तिथले उमेदवार सुवर्ण जाहीर केले जाऊ शकतात। त्यामुळे नक्कीच या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही नेते नेमकी काय भूमिका मांडतात आणि आपली कोणत्या प्रकारच्या ज्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध करतात ते पाहणं गरजेचं आहे। ठीक, कृष्णात लक्ष ठेवून या सगळ्या घडामोडींवर तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।